जय भीम लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या दर्शकांना एक आगळीवेगळी मुलाखत घेण्यासाठी आपण नागपूर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लोकसभाचे खासदार राहिलेले 7 वेळा, कधी चिमूरमधून, नागपूरमधून आदरणीय माजी मंत्री विलासभाऊ मुत्तेमवारजी यांच्या निवासस्थानी आपण आलो आहोत. कारण की 2024च्या निवडणुका ज्या आहेत आणि नागपूरसारखं शहर जिथे भारताच्या हृदयस्थानी बसलेलं हे शहर आणि ज्या शहराच्या विकासासाठी ज्यांचं सर्वात मोठं योगदान राहिलेलं आहे, एक लंबी सर्व्हिस विलासभाऊंनी या शहरात दिली. पत्रकारितेच्या जीवनापासून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला या लोकमत सहित, नागपूर टाइम्स, अनेक वर्तमानपत्राचे संपादक, त्यांच्यासोबत केलेलं त्यांनी कार्य. स्वतःही त्यांनी एकदा स्वतःचं जनवाद नावाचं वर्तमानपत्र चालवलं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे समाजाची सेवा करता येऊ शकते अशा क्षेत्रामध्ये त्यांनी पत्रकारितेतून आपली सुरुवात केली. आणि मग काँग्रेस पार्टीतर्फे त्यांना जसाही मौका मिळाला त्यावेळी त्यांनी खासदार बनून पुनश्च संपूर्ण जीवन या लोकांसाठी त्यांनी अर्पण केलं. असे विलासभाऊ मुत्तेमवार आपण यांच्या घरी आलेलो आहोत. लॉर्ड बुद्धा टीव्हीचा जो काही संबंध आहे, कारण की 2024च्या लोकसभा निवडणुका ज्या आहेत ह्या एक समाजाला एक बदलाव घडवून आणणाऱ्या आहेत. आणि या नागपूर शहरात एक मोठा धनाढ्य मंत्री इथे 2 वेळा खासदार झालेला आहे, मंत्री झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये काँग्रेसचं एक वैभव होतं आणि त्याही पक्षानं जवळपास 60 वर्ष या देशात सत्ता केलेली आहे. आणि अलीकडच्या काळात 2014 ते 2019पर्यंत आणि 2024पर्यंत हे जे या देशातलं लोकशाही विरुद्ध धर्माच्या नावावर राष्ट्र निर्माण करणारं, भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान अडचणीत आणणारं असं जे सरकार वर्तमान परिस्थितीत आहे आणि त्या वर्तमान परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी नागपूर शहरामध्ये पुन्हा एक विलासभाऊंचा शिष्य विकास ठाकरे इथे उभे आहेत. आम्हाला याची काळजी आहे की विलासभाऊ या परिसरामध्ये काँग्रेसला एक प्रकारचं बळ देऊ शकतात. त्यांचे या शहराविषयी अनुभव आहेत. प्रत्येक गल्ली त्यांना माहिती आहे. प्रत्येक समाजाशी त्यांचा संपर्क आहे. नागपूरच्या गल्लीबोळाच, नागपूरच्या मस्जिदी असो, बुद्धविहार असो, मंदिरं असो, या सगळ्यांशी त्यांचा जवळूनचा संबंध आलेला आहे. आणि अशावेळी विलासभाऊंना आम्ही रिक्वेस्ट केली की भाऊ तुम्ही आम्हा सर्व लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही त्यांच्या घरी आलो. विलासभाऊंचा जो काही आमचा जो परिचय आहे हा फार जुना परिचय आहे. नागपूर शहरामध्ये आपणाला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यामध्ये भाऊंचा पुढाकार, सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बुद्धिस्ट आंदोलनामध्ये भाऊंचा एक सिंहाचा वाटा आहे. जेव्हा कधी आम्ही त्यांच्याकडे गेलो, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंत आर्य नागार्जुन सुरेश साई ते जापानवरून आले. इथे ज्यावेळी स्थायिक झाले त्यावेळी भाऊंच्या नेतृत्वात, मला वाटतं त्या काळात राजीव गांधीचं सरकार होतं, भाऊंच्या नेतृत्वामध्ये एक मोठं जनांदोलन उभं झालं आणि भंते सुरेश साईंना नागरिकत्व भारताचं प्रदान केलं. तेही एक मोठं योगदान भाऊंचं आहे. महाबोधी महाविहाराचं मुक्ती आंदोलन जेव्हा कधी दिल्लीला मग सोनियाजींकडे जायचं तर भाऊंच्या शिवाय मार्ग नाही. मनमोहन देसाई सिंग सरकारमध्ये जायचं, भाऊंच्या शिवाय मार्ग नाही. इव्हन त्यांचं निवास जे होतं नेहरू रोड नंबर 1चा बंगला होता भाऊंकडे. आम्ही कुठेही गेलो, कितीही भारतातल्या मिटिंगा घ्यायच्या असल्या तरी भाऊंचं निवास आमच्यासाठी नेहमी खुलं असायचं. एकतर अशी मजा झाली कि त्या काळात भाऊ म्हणाला, तुम हमारे घर का सर झेंडा कैसे बदल दिया.
ऑल इंडियाची भिक्खू संघाची मीटिंग भाऊच्या बंगल्यावर बोलवण्यात आली आणि सगळे झेंडे पंचशीलचे लागले. भाऊ काँग्रेसचे खासदार, भाऊकडे येणारे त्यावेळी मंत्री होते, स्पेशल स्वतंत्र प्रभार होता त्यावेळी भाऊकडे, आणि तो स्वतंत्र प्रभार असताना त्यांच्या बंगल्यावर सगळीकडे पंचशीलचे झेंडे लागले आणि काँग्रेसचे लोक भाऊकडे यायचे, म्हणायचे भाऊ अपने झेंडे का 5 रंग कैसे हो गया जबकि अपने झेंडे के 3 ही रंग थे. भाऊने आमच्या वतीनं, अरे हे बुद्ध लोकांचा ऑल इंडियाच्या कमिटीची बैठक आहे आणि त्यामुळे त्यांनी तो पंचशीलचे झेंडे लावले असतील पूर्ण बंगल्यावर. भाऊचा एक मोठा तिथे मैदान होतं आणि आम्ही सगळे लोक 400-500 लोक तिथे मीटिंग घ्यायचे. अशा जुन्या आठवणी फार अनेक असतील, परंतु अलीकडच्या काळामध्ये या वर्तमान परिस्थितीमध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक समाज एकमेकांवर शक करतो. म्हणून मी हे थोडंसं भाऊच्या समोर हे आपला थोडासा पूर्व इतिहास मी आपल्या दर्शकांना सांगण्यासाठी निवडला. म्हणजे बुद्धिस्ट आंदोलनामध्ये भाऊंचं योगदान जे आहे, एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून किंवा नागपूरच्या एक गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांचा राहणारा एक कार्यकर्ता म्हणून, एक पत्रकार म्हणून भाऊंनी आपली भूमिका बखूबी निभावली. आणि आज मला वाटते भाऊ, मी तुम्हाला जयभीम करतो, नमस्कार करतो, कारण की यावेळी मोदी सरकारचा मुकाबला, ज्यामुळे संविधान आणि या देशातली लोकशाही आहे, अशावेळी प्रत्येक कॅन्डिडेटची जरुरी आहे. नागपूर शहर जे आहे हे आपल्याशिवाय आज काँग्रेसमध्ये सुद्धा एवढा सिनियर दुसरा व्यक्ती आमच्या नजरेसमोर नाही आणि आपण पुढाकार घेतल्याशिवाय या शहरात बदल होणं शक्य नाही असं मला वाटतं. या देशातले जेवढे धर्मनिरपेक्ष संविधानाला मानणारे लोक आहेत नागपुरात, ते नागपूर शहरात असो की कुठेही असो, पण नागपूर शहरात तरी आपला स्वतःचा परिचय आहे, स्वतःची ओळख आहे, स्वतःची मैत्री आहे. आपण कधी कोणाच्या सुखदुःखात, ते मग मुस्लिम असो की मग हलबा असो की मग बुद्धिस्ट आंदोलनाचं, तर मला पर्सनलीच मी इथे जाहीर सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तरी पण आज हा जो विरोधी जो पक्ष आहे, हा धर्माच्या नावावर संघटित झालेला एक मोठ्या माणसाची इथं मुकाबला आहे. आणि परिवर्तन करायचं असलं तर मला त्या काळात असं वाटते, मी संघटनात्मक आपल्या बाबींकडे थोडंसं आपलं लक्ष वेधू इच्छितो की त्या काळात सगळं मिल मजदूर संघाचे मोठमोठं काँग्रेसचं बलाढ्य संघटन होतं. आपण आपल्या नेतृत्वात सगळं मिल मजदूर संघ, सगळे कामगारांच्या संघटना सगळ्या ॲक्टिव्ह होत्या. काँग्रेसमध्ये सेवादल ॲक्टिव्ह होतं, बरोबर आहे. म्हणजे या संघटनात्मक बांधणीमध्ये आपण एक त्याचे सिनियर जुने जाणते कार्यकर्ते म्हणून आपण जर याच्यावर जर थोडासा प्रकाश टाकला तर मला वाटते दर्शकांनाही आणि आम्हा सर्व लोकांना त्याचं एक अंतर्गत संघटनात्मक बांधणीमध्ये आपण विरोधकांच्या समोर उभे आहोत, तर आपली संघटनात्मक बांधणी कशी आहे यावेळी, हा पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. नाही, तुम्ही जो मुद्दा मांडला अत्यंत गंभीर आहे आणि आपला देश असा संक्रमण काळाच्या परिस्थितीमधून चालला आहे, अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ज्या देशाला एक करण्यासाठी 60-70 वर्ष अत्यंत परिश्रम घेतले या देशामधल्या सर्व समाजाच्या लोकांनी, आणि जगामध्ये आपली एक अशी आगळीवेगळी ओळख निर्माण झाली, तो देश कुठेतरी आता तुटतो आहे का, त्याचे तुकडे होतो आहे का, आणि आपली जी एकात्मता आहे ती कुठेतरी भंग होते आहे की, अशी परिस्थिती आज जे गेल्या 10 वर्षापासून दिल्लीमध्ये सरकार आहे भाजपाचं, त्यांच्या नेत्यांमुळे निर्माण झालेली आहे. जी. आणि निवडणूक म्हटलं की अशा लोकांना वटणीवर आणण्यासाठी लोकांच्या हाती फक्त एकच मतदानाचं शस्त्र आहे. आणि त्या मतदानाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा. आणि केवळ ही जी निवडणूक आहे लोकसभेची, ही काही पाणी प्रश्नाची नाही आहे, ही रस्त्याची नाही आहे, ही काही स्वच्छतेची नाही आहे, तर यापेक्षा जास्त या देशाच्या एकात्मतेला तडा जाईल
असे जे प्रयत्न गेल्या 10 वर्षापासून झालेले आहे, जी जी, तर ते रोखण्याची ही निवडणूक आहे. आणि तो विचार या देशामधल्या सजग प्रहरी मतदारांनी करावा, अशी माझी अपील राहील. जी जी, आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या. मी स्वतः 9 लढलेला आहोत 17पैकी. ही 18वी निवडणूक आहे. पण असं वातावरण कधी या देशामध्ये नव्हतं. बरोबर. 2014मध्ये हे लोक सत्तेमध्ये आले, पण त्याही वेळेला असं नव्हतं. नाही. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब 10 वर्ष कंटिन्यू या देशाचे प्रधानमंत्री होते. पण अशी वैमनस्याची भावना, बरोबर, धर्मामध्ये एक दुसऱ्याला शत्रू म्हणून पाहण्याची भावना ही तयार नव्हती. बरोबर. पण आज हिंदूला मुसलमानाच्या विरोधामध्ये, मुसलमानाला शिखाच्या विरोधामध्ये, शिखाला जाटाच्या विरोधामध्ये, जाटाला गुजरच्या विरोधामध्ये, उच्च माणसाला खालच्या माणसाच्या विरोधामध्ये, दलितांना मुसलमानाच्या विरोधामध्ये. अरे हा देश एकत्र करायला खूप परिश्रम केले. बरोबर. आणि तो देश तुम्ही गर्व से कहो असं म्हणून जर तुम्ही एक कराल, पण तो नंतर एक राहणार आहे का, हा खरा मुद्दा आहे. बरोबर. नेहरूजी, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेच्या सर्व घटनाकारांनी आपल्या प्रिअम्बलमध्ये काय लिहिलेलं आहे. बरोबर. आणि बाबासाहेबांनी जगाच्या घटनांचा विचार करून, अभ्यास करून, आणि आपल्या देशामधली जी एक सामाजिक परिस्थिती आहे, आमच्या देशामधली जी एक राजकीय परिस्थिती आहे, आमच्या देशामधल्या देशाचा इतिहास जो आहे, त्याची सांगड घालून निरंतर चालणारं या संविधान या देशाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांना माहीत होतं ना इतकं सोपं नाही आहे ते. बरोबर आहे. बरोबर. आणि ज्या लोकांनी त्यावेळेला डिस्कशन केलं, तर ते डिटेलमध्ये डिस्कशन केले त्यांनी. टेम्पररी नव्हतं हे संविधान. बरोबर. या संविधानामध्ये प्रत्येक प्रश्नांची चर्चा केलेली आहे. बरोबर. आणि या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, सीख, बौद्ध, ईसाई, जैन हे एवढे सर्व लोक राहतात. बरोबर. आणि त्या ज्यांनी इंग्रजांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं ते तर म्हणतच होते की तुमचा देश एकसंघ राहणार नाही. बरोबर. इथे इतके धर्म आहे की तुम्ही धर्माधर्मामध्ये भांडण होऊन याची कितीतरी शकलं होतील म्हणून. पण ते या 70-75 वर्षामध्ये झालं नाही ना. बरोबर. ते का नाही झालं? आपण कुठे आपण तुम्ही धर्माचे, तुम्ही आपल्या धर्माला सोडू नका म्हणून या आपल्या संविधानाने कधी म्हटलंच नाही आहे. बरोबर. प्रत्येक माणसाला आपल्या धर्माप्रमाणे आपल्या धर्माची पूजा करायची, आपल्या धर्माची अर्चना करायची, आपल्या धर्माचा फेद ठेवायची ती मुभा दिलेली आहे. बरोबर. कोणी कोणावर सक्ती करू शकत नाही. बरोबर. आणि त्याला धर्मनिरपेक्षता म्हणतो आपण. ती धर्मनिरपेक्षता होती म्हणून आजपर्यंत इथे आलो आपण. बरोबर. मी आता 35 वर्ष पार्लमेंटमध्ये होतो, परंतु कधी पुजारी आमच्या पार्लमेंटमध्ये कोणत्या प्रसंगासाठी आले नाही. बरोबर. परंतु मोदी साहेबांनी जस्ट नव्या पार्लमेंटची पूजा करण्यासाठी सगळ्या पंडित लोकांना घेऊन त्या ठिकाणी पूजा केली तुम्ही. बरोबर. मग त्याच दिवशी आपल्या धर्मनिरपेक्षतेला त्या ठिकाणी आघात झाला. बरोबर. हो, हा हिंदूंचा देश आहे ना, तरी परंतु आपल्याकडे किती सामंजस्य आहे, किती सहिष्णुता आहे. बरोबर. की अल्पसंख्याक लोकांना या देशाच्या संविधानाने सामावून घेतलं. बरोबर. बरं, इथले हिंदूसुद्धा इतके असंवेदनशील नाही आहेत. पण सारखं गर्व से कहो हम हिंदू आहे, गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणून विनाकारण त्यांच्या मनामध्ये आपण हिंदू आहोत, आपण आता आपण इथे गर्व केला. तर कशावर गर्व केला पाहिजे? गर्व करण्यासारखी कोणती वस्तू आहे? बरोबर. कारण की जो हिंदू असेल, जो मुसलमान असेल, जो बौद्ध असेल, तो आज जो आहे तो आपल्या मनाने नाही झाला आहे. जे लोक जन्मानी ज्या घराला जन्मात आलेले आहे त्याला तो धर्म मिळाला. मी जर माझ्या हिंदूंच्या घरी आलो तर मी हिंदू झालो. बरोबर. तुम्ही बौद्धाच्या घरी जन्माला आले म्हणून तुम्ही बौद्ध झाले. बरोबर. जो मुसलमानाच्या घरी जन्माला आला म्हणून तो मुसलमान झाला. आणि ही जी वस्तुस्थिती आहे तेच आपण लक्षात ठेवून आपण ती मुभा दिली. बरोबर. पण आज तुम्ही कशी सक्ती करता? याच्यामुळे हा जो देश तुम्ही म्हणता की देश अभि 5 ट्रिलियनचा आम्ही देश करतो,
विश्व में हमारा नाम हो रहा है, आम्ही आपसामध्ये एक दुसऱ्याच्या प्रती अशी विभिन्नतेची भावना ठेवू तर आपण आपल्या त्या देशावर गर्व करू शकतो का? नाही. एका धर्मावर कशाला गर्व करता? नाही. तुम्ही देशावर गर्व करा ना. गर्व से कहो हम भारतीय है. जर गर्व से कहो हम भारतीय म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मग हिंदूंनाही गर्व, मुस्लिमांनाही गर्व, बरोबर, त्या बौद्धालाही गर्व, त्या- त्या जैनालाही गर्व, शिखालाही गर्व, त्या सगळ्या लोकांना गर्व पाहिलं पाहिजे. ती एकात्मतेमुळे आपल्याला गर्व वाटेल. पण ती भावना कुठेतरी अवेरल्या जात आहे, त्याच्यावर मारा केला जात आहे. म्हणून हा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे आणि अशा वृत्तीला आपण रोखलं पाहिजे. म्हणून सजग प्रहरी मतदारांनी या वेळेला सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून अशा विषारी वृत्तीचा प्रचार करणाऱ्या, अशा विषारी वृत्तीला या देशामध्ये इस्टॅब्लिश करून पाहणाऱ्या लोकांना आपण रोखलं पाहिजे. भाऊ माझं काय म्हणणं आहे, आम्ही याच्यावरच एक प्रश्न घेतो. कारण की विशिष्ट आता इतक्या वर्षाची परंपरा आहे काँग्रेसची. तुम्ही आता एवढे आमच्यापेक्षा सिनियर आहात, परंतु माझा जो अभ्यास आहे की एवढे वर्ष काँग्रेसने सत्ता केली, त्याच्यातही हिंदू प्रमुखच होते. म्हणजे इंदिरा गांधी असतील किंवा आणखी सगळेच. त्यावेळी काही इतर लोक खूप प्रमुख पदावर होते आणि ते नव्हते असं नाही, पण त्यांनी सर्वांना घेऊन देश चालवला. या देशात आता असं दिसते आहे की विशिष्ट धर्माच्या लोकांना त्यांच्या देवाधर्माचं नाव घेऊन त्या विशिष्ट धर्माच्या लोकांना संघटित करणे, बरोबर आहे, आणि एक प्रकारचं एका पक्षाचं संघटन म्हणजे एक धर्म, त्या धर्माचं नाव घेणे, त्या भाषेचं नाव घेणे, त्याच्या संस्कृतीला त्याचा उदोदो करणे आणि एक प्रकारचं पक्षीय हुकुमशाही या देशात लादणे, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तेच आहे ना. हां, काय आहे की तुम्ही देवा 2014 मध्ये गर्व से कहो हिंदू आहे म्हणून नाही आले. हां, आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे हा तुमचा नारा नव्हता. हां, तुम्ही म्हणाले पार्टी विथ अ डिफरन्स. हे काँग्रेस तुम्ही पाहिली, आता ही आमची पार्टी कशी वेगळी आहे ती पहा. बरोबर. हां, आम्ही या देशामधल्या बेकारांचे प्रश्न सोडवू, बरोबर, आम्ही या देशामधली गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करू, बरोबर, आम्ही या देशामधला भ्रष्टाचार हटवू, बरोबर, जे अनियमितता आहे त्या आम्ही दूर करू, या देशातला काळा पैसा जो बाहेर गेलेला आहे बरोबर, तो आम्ही या बरोबर. ठिकाणी आणू हो, आणि इथे जर आणला तर आम्ही गरिबांच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये देऊ. बरोबर, बरोबर आहे ना, बरोबर. जे भाववाढ झाली आहे, हो, स्वतः मोदी म्हणाले की अशी भाववाढ, पेट्रोलचा भाव 60 रुपये झालेला आहे, बरोबर, डिझेल 60 रुपये झालेला आहे, गॅस 450 रुपयाला मिळत आहे, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे एवढे भाव नाही आहे. मग इथे कसे भाव आहे? बरोबर, मला येऊ द्या, मी पहा, मी पेट्रोल 30 करतो, डिझेल 30 करतो, गॅस तुम्हाला 200 रुपये करतो. बरोबर, अरे तुम्ही जेवढा होता तेवढा ठेवला नाही. 14 मध्ये 60 रुपयाचा होता, आज 100च्या पार गेला पेट्रोल, 100च्या पार डिझेल गेलं आणि 1200वर तुम्ही तो गॅस नेऊन ठेवला आहे. बरोबर, आणि क्रूड ऑइलचा भाव आज 80 प्रति डॉलर आहे. बरोबर, मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेला ते 105 प्रति डॉलर होता. बरोबर, मग तरी पण तुम्ही तो 100 पार केला आणि एकदा जो एका जागेवर जाऊन जो स्थिर झाला, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जरी क्रूड ऑइलचे भाव कमी झाले पण तुम्ही खाली करायला तयार नाही. काय कारण आहे? आणि तुम्ही गरिबांची मदत करतो म्हणता. बरोबर, तुम्ही ज्या ज्या काही घोषणा केल्या त्या घोषणा बाजूला राहिल्या. हां, या देशाच्या लोकशाहीलाच तुम्ही हात घातला, ती तोडायला तुम्ही लागले. बरोबर, या देशामधल्या ज्या संविधानिक संस्था आहे, बरं तुम्ही एकाएकी पॉवरफुल झाले का? नाही, तुमची लोकप्रियता कशी वाढून राहिलेली आहे? तुम्ही सीबीआयचा उपयोग, ती संविधानिक संस्था आहे, बरोबर, त्याचा उपयोग चुकीचं काम करणाऱ्या लोकांविरुद्ध झाला पाहिजे. बरोबर, ईडी आम्ही कधी या 35-40 वर्षामध्ये ईडीचा काही इतका उपयोग पाहिलाच नाही आम्ही. कधीच नाही. तुम्ही ईडीचा उपयोग करता, बरोबर, तुम्ही त्या इन्कम टॅक्सचा वाटेल तसा उपयोग करता. हे तुमचे बट्टीक झालेले आहे. त्यांना तुम्ही निस्तनाबूत केलं, त्यांचा दरारा तुम्ही कमी केला आणि तुमच्या घरी बांधलेला कुत्रा असल्यासारखं तुम्ही त्यांना कामाला लावून घेतलेला आहे. खोटे आरोप करून तुम्ही लोकांना त्या ईडीच्या आरोप करून त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकता. बरोबर, एक जीवन आपलं ज्वलंत उदाहरण अनिल बाबू देशमुखांचं आहे. बरोबर, एका कमिशनरनी आपसी वादामुळे त्यांच्यावर आरोप लागला की 100 कोटी रुपये यांनी मागितले मला. 14 महिने त्यांना जेलमध्ये टाकून दिलं. बरोबर, एक होम मिनिस्टरला या राज्याच्या, बरोबर, त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं.
आणि 14 महिन्यामध्ये काय निघालं? नंतर कोर्टाने सांगितलं की नाही ते असा माझ्या कानावर आलं होतं की हे 100 कोटी माग. तुमच्या कानावर आलं असं म्हणून कमिशनर आरोप लावतो आणि तुम्ही या राज्याच्या होम मिनिस्टरला जेलमध्ये टाकता. आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन राज्याच्या इलेक्टेड मुख्यमंत्र्यांना बरोबर जे मोदीच्या विरोधामध्ये निवडून आलेले आहेत बरोबर त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकून दिलं. बरोबर. आणि अशा रीतीने तुम्ही या देशाची लोकशाही मजबूत करून राहिलेले आहे. नाही, जे तुम्हाला अभेरतात, हो जिथे तुम्हाला मतं मिळत नाही त्यांना तुम्ही तुमच्या विरोधकांना तुम्ही असं जेरी सांगता. बरोबर. आणि ही तुमची लोकप्रियता आहे. लोकप्रियता मतदानाच्या मार्गाने निघाली पाहिजे. बरोबर. मग तुम्ही यांना कशाला आणता? इलेक्शन कमिशन आज तुमची बटीक झालेली आहे. बरोबर. मी कधी पाहिलं नाही 9 इलेक्शन लढलो असे 7 फेजेसमध्ये 9 फेजेसमध्ये कधी इलेक्शन झाले नाही. कधी झाले? 1 2 3 बरोबर. आणि सर्व राज्यामध्ये नाही. 2 फेजेसमध्ये निवडणुका व्हायच्या, 1 महिन्यामध्ये निकाल लागायचा, ज्या दिवसाचा 1.5 महिन्यामध्ये. आणि जो नक्षलवादी एरिया आहे किंवा ज्या ठिकाणी इन्सर्जन्सी आहे त्या ठिकाणी 2 किंवा 3 फेजेसमध्ये त्या निवडणुका व्हायच्या. बरोबर आहे. बरोबर. तर आता तुम्हाला तुम्ही एक भाषणबाज आहात, रिसोर्सफुल आहे, प्राईम मिनिस्टरला फिरता येते, विमान वापरता येतात, सिक्युरिटी वापरता येतात, सर्व त्याच्या डिस्पोजलमध्ये राहते, म्हणून ते मिटिंगा घेत फिरतात. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 मिटिंगा होऊन राहिल्या आणि आता मी वर्तमानपत्रात पाहून राहिलो की अजून 24 होऊ शकतात. म्हणून बरोबर. प्राईम मिनिस्टरला दुसरं काही काम नाही आहे. काम नाही. 24 मिटिंग एका राज्यामध्ये, 48 निवडणुका, 48 सीटसाठी 24 निवडणुका. बरोबर. निवडणूक म्हणजे त्याच्यासाठी पोर खेळ झालेला आहे ज्या देशाच्या प्रधानमंत्र्याला. बरोबर. आणि राष्ट्रीय प्रश्नांची तुम्ही कुठे चर्चा करता? आता सांगितलं की 5 ट्रिलियनची आमची इकॉनॉमी करण्याचा आमचा इरादा आहे, आम्ही ग्लोबल लीडर होऊन राहिलेलो आहोत. काय बोडखं तुम्ही ग्लोबल लीडर होणार आहे? ज्या देशामध्ये तुम्ही 80 कोटी लोकांना बरोबर 5 किलो धान्य देता तो देश आत्मनिर्भर आहे. ही आत्मनिर्भरतेची काय कल्पना आहे? बरोबर. ते तर बीजेपीने सांगावं की आत्मनिर्भरतेची आमची ही कल्पना आहे की 80 कोटी लोकांना आम्ही फुकटमध्ये धान्य देऊन राहिलेलो आहोत. बरोबर. बरं, त्या लोकांनी तुम्हाला फुकटमध्ये धान्य द्या अशी मागणी केली का? आमच्या देशामधल्या कोणत्याही जमातीचा, कोणत्याही जातीचा माणूस असू शा, तो फुकटामध्ये तुम्हाला काही मागत नाही. बरोबर. त्याचा विश्वास श्रमावर आहे. श्रमावर. त्याला काम द्या, तो काम मागतो तुम्हाला. बरोबर. आमचा मनरेगा, महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना, तर त्याचे दिवस तुम्ही कमी केले. हां बरोबर. त्यांना काम भेटत होतं, त्याला काम भेटत होतं, कामाचं 300 रुपये दाम रोज भेट- भेटत होता. बरोबर. त्याचे 100 दिवस तुम्ही कमी केले आणि त्याला 5 किलो धान्य घेऊन जा म्हणता. त्याने तुम्हाला 5 किलो धान्य कोणी मागितलं? बरोबर. त्याला तुम्ही 300 रुपये एका दिवसाचे दिले असते, 100 दिवस त्याला एवढे दिवस 100 दिवस काम मिळालं असतं, तर तुम्हाला धान्य फुकट मागायला नाही आला असता ना. शेतकरी आज दुःखी आहे. बरोबर. पण तुम्ही हे प्रॉमिस केले, त्यापैकी तुम्ही कोणतंच प्रॉमिस हे केलं नाही. तुम्हाला कोणी सांगितलं एवढे मोठे चकाचक करणारे रस्ते? हे रस्त्याची गरज, आपला गरीब देश आहे, गरिबांच्या मुलांना शिक्षण नाही, गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या बरोबर, शाळा बरोबर, नाही, बरोबर. शिक्षणाची सोय नाही, उच्च शिक्षणाची सोय नाही, त्यांच्या मुलांना नोकरी नाही, त्याच्यावर तुम्ही काही बोलत नव्हता. पण चांगले चकाचीचे रस्ते पाहिले, आम्ही फ्लायओव्हर बांधले. बरं, ते तर शहरामध्ये झाले, मग ग्रामीण भागाचं काय होणार आहे? ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे. आणि मैंने हर घर को मैंने जल पोहोचा दिया. का तुम्ही तेच तर करा, तुम्ही कुठे जल पोहोचवलेलं आहे? बरोबर. हे जाहिरातीमध्ये, तुमच्या भाषणामध्ये, तुमच्या प्रचारामध्ये आहे जल. दिवसभर 2-2, 3-3 किलोमीटर डोक्यावर गुंड घेऊन ग्रामीण भागातल्या महिला पाण्यासाठी दरदर भटकून राहिलेल्या आहेत. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. ते तर सोडा, आमच्या नागपुरामध्ये किती टँकर चालतात जरा तुम्ही एक सर्वे करा. बरोबर. आज 300-400-500 टँकर दिवसभर चालत राहतात. बरोबर. आणि आमचे जे उमेदवार आहेत ते म्हणते 24/7 आम्ही याच्या पाण्याचा पुरवठा करतो. इथे बोलतात त्या आज तकच्या जो कॉन्क्लेव झाला तिथे म्हणाले की मेरे नागपूर में आके देखो 24 घंटे पाणी मिळत आहे. खोटं बोलण्याला काही मर्यादा आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर. म्हणून मी म्हणतो गमतीने की 24 घंटे नल है लेकिन पानी नहीं है. नल तो वही है 24 घंटे, लेकिन पानी नहीं आता, कभी कभी आता है. बरोबर. भरमसाठ तुम्ही त्याच्यापासून बिल वसूल करता. घराचे टॅक्सेस वाढून गेले त्याच्याबद्दल गडकरी कधी बोलत नाही. बरोबर. नागपुरामधल्या महत्त्वाच्या जागा
आपल्या सगळ्या सोयऱ्यांना आणि आपल्या दोस्तांना वाटून दिले. बरोबर आहे, बरोबर आहे. आज त्या वाटवण्यामधली एक जमीन चांगल्या इन्स्टिट्यूशन मी इथं आणलेल्या आहे. तुम्हाला कोणी सांगितलं चांगल्या इन्स्टिट्यूशन इथं आणायच्या? त्याची श्रीमंतांच्याच मुलांची मदत होणार आहे. जे आज मुंबईला शिकायला जात होते त्यांनी तुम्हाला ते तिथंच जाऊ इच्छितात, ते अमेरिकेला जाऊ इच्छितात, ते लंडनला जाऊ इच्छितात. बरोबर. आता त्या इन्स्टिट्यूशन तुम्ही आणले तर काय त्याची किंमत कमी झाली का? फी तर तो सारखीच घेणार आहे इथे. बरोबर. पण त्याला इथे आणण्यासाठी तुम्ही 600 कोटीचा एक प्लॉट त्या नरसी मुंजी त्या मुंबईच्या संस्थेला तुम्ही देऊन दिला फुकटमध्ये, 1 रुपया स्क्वेअर फीटनी. ज्या जमिनीचा भाव 3000 रुपये स्क्वेअर फीट आहे वाठोड्याच्या, 18 हेक्टर एवढी जमीन त्यांना देऊन दिली तुम्ही 600 कोटीची. बरं, आपली कॉर्पोरेशन जर श्रीमंत असेल काय हरकत नाही, मग तुम्ही देऊन द्या, आम्हाला काही चिंता नाही. मोठ्या मुश्किलीने 300 कोटीचा टॅक्स आमच्या कॉर्पोरेशननी आत्ता वसूल केला आणि 600 कोटीची जमीन एक राजा महाराजासारखी हमने उसको दे दिया आहे. सिम्बोसिसला यांनी दिली. त्या शिक्षण संस्थांचा मला विरोध नाही आहे, तसे ते आपलं साम्राज्य वाढवूनच राहिलेले आहे. बरोबर. तर त्यांनी इथल्या तुमच्या भावानी विकत घेतली असती, त्या ज्या भावानी इथली जमीन असेल त्या भावाने त्यांनी जमीन विकत घ्यावी आणि आपल्या संस्था लावाव्या. भाऊ, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही विकासाचा मुद्दा फार सुंदर मांडला. कारण की एक माणूस असा विचार करतो गावातला दलित, आता फुले शाहू आंबेडकरांचे विचार वाचणारे आम्ही लोक. बाबासाहेब म्हणाले की फुकटात देतं ते बंद करा आता. म्हणजे महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी लोकांना उभं केलं. ते तुम्हाला काय भेटते, तुम्ही पाटलाच्या वाड्यावर जाता आणि इथे काहीतरी काम करता, तो फेकलेला तुकडा देतो, तो खातात जगता. म्हणे उद्यापासून जाणं बंद करा, स्वाभिमानानं जगणं शिका. तेच बाबासाहेबांची जी आहे की स्वाभिमानाने जगणं शिका. बरोबर. शिका, संघटित व्हा, हो, संघर्ष करा. तर बरोबर. तो तुम्ही बिलकुल म्हणजे बाबासाहेबांची जी शिकवण होती ती काही फक्त बौद्धांना दलितांना नव्हती, बरोबर. ती सामान्य माणसाला ज्याला सुद्धा आपलं जीवन घडवायचं असेल हो. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. बरोबर. तो एकट्या दुसऱ्यासाठी नाही शिकवला. बरोबर. ते जीवन पद्धती आहे बाबासाहेबांची. आणि ज्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते समोर गेले. बरोबर. त्या पद्धतीवर ते स्वतः समोर गेले. बरोबर. तो आदर्श आहे बाबासाहेबांचा आपल्यासाठी. पण आज जे ज्यांनी निर्माण केलेला आहे त्यांनी राष्ट्रीय प्रश्नाचा ॲड्रेसच नाही केला. बरोबर आहे. बरोबर. नॉन इश्यूजला तो उचलतात. बरोबर. आता त्यांनीच बरं ठीक आहे, आम्ही करप्शनच्या विरोधामध्ये आणि तुम्ही मोदीजी आम्ही तुमचं स्वागत करतो. बरोबर. पण तुम्ही कोणत्या करप्ट माणसाला सजा दिली? एकही नाही. उलट तुम्ही आरोप करायचे. हो. ते नाही का पहिले राजे लोक शिकार करायला जायचे तर ते पहिले लोक त्याची जे दौंडी पिटवायचे आणि त्या सावजाला मधामध्ये आणायचे, नंतर मग राजा शिकार करायचा. असे यांचे धंदे आहे. पहिले हे जोरात बोलतात. आता तुम्हाला माहीत आहे भोपाळमध्ये 3 दिवसापूर्वी यांनी सांगितलं की महाराष्ट्रामधला एक नेता NCPचा त्यांनी 70,000 कोटी रुपयाचा सिंचनामध्ये घोटाळा केलेला आहे. बरोबर. अजित पवार. कोऑपरेटिव्हचा त्यांचा 70,000चा घोटाळा आहे. आणि या घोटाळेबाज NCPच्या नेत्याला मी सोडणार नाही, ही मोदीची गॅरंटी आहे. बरोबर. आणि तुमची गॅरंटी कशी झाली? इतकी बोगस निघाली तुमची गॅरंटी की 3 दिवसामध्ये तो माणूस तुमच्या मदतीने या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला. बरोबर. आणि ज्याच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्याला तुम्ही खातं कोणतं दिलं? फायनान्स खातं. म्हणजे जेवढं अजून खायचं तर खा. बरोबर. म्हणजे हे कोणची तुमची गॅरंटी आहे? हा कुठं तुमचा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ना खाऊंगा आणि खाणे दुधाचा प्रकार आहे? बरोबर. भाऊ, एका गोष्टीचं एक थोडं विश्लेषण करा. म्हणजे आम्ही या देशात हे पक्षीय हुकुमशाही येत आहे असा आमचा अंदाज आहे. आणि आता त्याचे या महिन्यात मोदीजींचे कार्यक्रम बघितले आम्ही. म्हणजे ते BJP वाल्यांना कसं सहन होतं हे मला नाही. म्हणजे त्यांची कशी घुसमळ. तो रेल्वेचं उद्घाटन मी सांगून राहिलो ना भाऊ. काय झालं. मी आता तुम्ही बरं झालं हे केलं. आता तुम्ही जे रेल्वेचे उद्घाटन सांगताना हात जातो. मी वारंवार यासाठी बोलतो की मला पार्लमेंटचं आहे. मी दुसरीकडचं कुठं माझं जीवनच पार्लमेंटमध्ये गेलेलं 40 वर्ष. म्हणजे मी दिल्लीमध्येच राहिलो. आणि मी इंदिराजीच्या वेळेला मी पार्लमेंटमध्ये गेलो, राजूजीच्या वेळेला मी पार्लमेंटमध्ये होतो, नरसिंहरावजीच्या वेळेला मी पार्लमेंटमध्ये होतो, अटल बिहारीजीच्या वेळेला मी पार्लमेंटमध्ये होतो आणि आता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये, नरसिंहरावजीच्या मंत्रिमंडळामध्ये. आणि 10 वर्ष म्हणजे माझं जीवन 35 वर्ष. म्हणजे माझं प्रत्येक माणसाचं म्हणजे जीवन व्यापन असतं त्याच्यामध्ये 35 वर्ष माझ्या जीवनाचे तिथे गेलेले आहेत.
अनेक वेळा मी इथे 2-3 रेल्वेची मी स्वतः हिरव्या झेंड्या दाखवून रेल्वे सुरू केल्या, मग ती अजमेरची असेल, मग ती अमृतसरची असेल किंवा रिवाची असेल. मी कधी देशाच्या प्रधानमंत्र्याला म्हणजे इंदिराजींना दरवर्षी रेल्वे मंत्रालय नव्या नव्या रेल्वेच्या घोषणा करतात की ही रेल्वे सुरू होईल, ती रेल्वे सुरू होईल, एक्सप्रेस होईल, राजधानी होईल. पण कधी इंदिराजीला मी हिरवी झेंडी दाखवताना मी पाहिलं बरोबर नाही. बरोबर. मी कधी राजूजीला रेल्वेची हिरवी झेंडी दाखवताना नाही पाहिलं. मी कधी नरसिंहरावजींना नाही पाहिलं. तसं कशाला, हे मी अटल बिहारीजी वाजपेयीजींना मी नाही पाहिलं कधी की त्यांनी जाऊन कुठले मी रेल्वे की हरी झेंडी बता रहा हूं म्हणून. आणि या मनमोहन सिंग नाही पाहिलं. हे त्या रेल्वे मंत्र्याचं काम आहे. बरोबर. रेल्वे मंत्री, जसं आता मी मंत्री होतो, मी इथे त्या अजमेरच्या ट्रेनला दाखवायचो, त्यांनी म्हणाले की विलासजी आप वहाँ हरी झंडी बताइए. आम्ही जेव्हा सत्तेमध्ये नव्हतो इथे आपले सुबोध मोहिते होते मंत्री, त्यांनी मग हिरवी झेंडी दाखवली अटलजीच्या वेळेला. तर ही पद्धत होती. जे काही करेल ते एकटे हेच करतील. आता ते सोडा ना, आता हे गडकरी साहेब एवढे पुलं केले, एवढे बोगदे केले, एवढे रस्ते केले, त्यांच्या रस्त्याचे उद्घाटन सुद्धा तेच करतात. हो, तिथे गडकरीला बोलवतही नाही. भाऊ मला तेच म्हणायचं होतं. मी त्या दिवशी रिझर्व्ह बँकेचे 90 वर्ष झाले ना रिझर्व्ह बँकेला मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. आता आपल्याकडे एक परंपरा आहे, आपण 25 वर्ष झाले तर रौप्य महोत्सव घेतो, आपण 50 वर्ष झाले तर स्वर्ण महोत्सव घेतो, 95 कधी केलंच नाही आपण. 75 झाले तर आपण अमृत महोत्सव घेतो, आणि 100 झाले तर शताब्दी साजरी करतो. त्यांनी 90मध्ये कार्यक्रम केला. आता आम्ही टी व्हीवाले सगळीकडे लक्ष असते. 90मध्ये कार्यक्रम का केला माहिती आहे? निर्मला सीतारामन तिथे बसून होत्या आणि रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षाला ते त्यांचं भाषण, मी या गेल्या महिन्यामधले सगळीकडे पाहुणे का याचा रेल्वे मंत्री मेला का, याचा कोणी अर्थमंत्री. ते 90 वर्ष झाले, त्याचं काही ओकेजनच नाही आहे. हां, एक ते तर सोडा ना. आता परवाच्या दिवशी म्हणजे देशाच्या महामहिम राष्ट्रपती जी अडवाणीजीला भारतरत्न द्यायसाठी त्यांच्या घरी गेले. हो, अडवाणी खाली बसले, मी समजू शकतो कारण की ते म्हातारे होते. बरोबर. पण त्यांच्या बाजूला मोदी बसलेले आहेत आणि आपल्या राष्ट्रपती त्यांना उभ्यानी ते भारतरत्नाचा तो खिताब देऊन राहिलेला आहे. हे म्हणजे तुम्ही इतकं अवमूल्यन केलं. अरे आपल्या देशाचे राष्ट्रपती, तुम्ही सांगता आम्हाला मोठा गर्व आहे की आम्ही आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं, त्याचा धडांना तुम्ही अपमान करता. बरोबर. एक तर काय, अडवाणी साहेब म्हणजे काय बेड रिडन नाही आहे, व्हीलचेअरवर ते राहतात, चालतात, अजूनही चालतात. त्यांना तुम्ही राष्ट्रपती भवनमध्ये सन्मान आणि त्यांना तुम्ही तो भारतरत्न देऊ शकले असते. देता आलं. हां, आणि तो मग त्यांच्या घरी प्रधानमंत्री गेले आणि 2च माणसं, हे प्रधानमंत्री आणि ते अडवाणीजी आजूबाजूला बसलेले आहेत आणि ते राष्ट्रपती त्यांना तो भारतरत्न देऊन राहिलेला आहे. म्हणजे किती अवमूल्यन तुम्ही करून राहिले. बरोबर. सांगा ना तुम्ही, राष्ट्रपतीचा अपमान. बरोबर. पार्लमेंटचं उद्घाटन झालं. पार्लमेंट ही राष्ट्रपतीच्या फतव्यानी चालते. बरोबर. जेव्हा समन्स करतात पार्लमेंटचं सेशन, तर त्याच्यासाठी राष्ट्रपतीचा समन्स निघतो. पहिलं जेव्हा वर्षाचं पहिलं अधिवेशन असते त्याला जॉईंट सेशन असतं राज्यसभेचं आणि लोकसभेचं, त्याला ॲड्रेस राष्ट्रपती करतात. बरोबर. बरोबर. पण पार्लमेंटचं उद्घाटन झालं, तुम्ही राष्ट्रपतीला बोलवलंच नाही, उपराष्ट्रपतीला बोलवलंच नाही. उपराष्ट्रपती दुसऱ्या हाऊसचा चेअरमन आहे. बरोबर. तर तुम्ही काय चालवलं या देशामध्ये? भाऊ आम्हाला असं, म्हणून तेच प्रश्न वारंवार मी तुम्हाला विचारलो, कदाचित गडकरी झाले किंवा त्यांचे हेल्थ मिनिस्टर झाले, त्याचे रेल्वे मिनिस्टर झाले, यांना स्वतःचा अपमान वाटत नसेल का भाऊ? नाही नाही, हे सर्वांनी नागी टाकली, सगळेच नागी टाकली. कोणी त्याच्यासमोर बोलायला तयार नाही आणि यालाच हुकुमशाही म्हणतात. हां, ही लोकशाही नाही राहिली आता. बरोबर. प्रधानमंत्री हे जे सगळं करतो या सर्वांच्या समोर आणि कोणी बोलत नाही, याचाच अर्थ लोकशाही संपली. या बीजेपीमध्ये लोकशाही नाही आहे आणि हे या देशामधली लोकशाही संपवण्याच्या मागे लागले आहे. त्याचं प्रात्यक्षिक हे करून राहिलेलं आहे आणि कोणी बोलायला तयार नाही. चौथा स्तंभ तर बिलकुल खिळखिळा करून टाकला, तो राहिलाच नाही. तुमच्यासारखे 2-4 आणि काही अल्प प्रमाणामध्ये लोक थोडी आपली टिम 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 आपलं ते राहिलेलं आहे तेवढं करून राहिलेलं आहे. बरोबर. चौथा स्तंभ खतम झाला, कोणी सांगायला तयार नाही ना, याच्यावर टिप्पणी करायला तयार नाही ना. बरोबर.
जर हे अशा पद्धतीने होत असेल तर त्याला खपून कसे घेतात? त्याच्यात पार्टीमधले सगळे बिलकुल डरपोक झालेले आहेत. भाऊ, असं तुम्ही कोणी एखाद्या वेळा, आता तुम्ही या वयाचे लोक, तुमचे फार मित्र असतील ना तिकडचे त्या BJPमध्ये, त्यांना त्यांच्याशी एखादी वेळा चर्चा नाही करत का असं काय, अरे हे काय सुरू आहे असं? ते म्हणाले आमचे सिनियरच बोलत नाही, आमची का भिजताय म्हणे. अरे बापरे. राजनाथ सिंग सारखा जो पक्षाचा अध्यक्ष होता, हे स्वतः गडकरी पक्षाचे अध्यक्ष होते, हो हो. कोणीच बोलायला तयार नाही. कोण बोलेल? सर्वांचे कागदपत्र दडून ठेवलेले आहेत त्यांनी, बरोबर. अमित शहा आणि मोदींनी. खबरदार, तुमचेच हात दबलेले आहेत, तुम्ही काय बोलाल त्याला? म्हणजे हात दबलेले आहेत ते हा, चूप बसतात. का बोलत नाही तुम्ही? बरोबर आहे. आणि ऐसा भी जीना क्या जीना आहे लल्लूवाला मामला यांचा. हो. पदासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या या त्या बेमानी ज्यांनी जी केलेली आहे, तो जर बाहेर काढला तर आपले बेहाल होतील. बाकीच्या लोकांसारखं आपल्याला जेलमध्ये जावं लागेल म्हणून भितात आणि त्याची आरती करत राहतात. मोदीचं नाव घेतल्याशिवाय जगू शकत नाही. जाहीरपणे मोदी बनतात आणि घरामध्ये त्याची टीका करत राहतात तोंडाच्या मागच्या मागे. बरोबर. हे सर्व घडून राहिलं, सर्व ऑल इज वेल, तरी तुम्ही एका शब्दाने बोलायला तयार नाही. एवढी मोठी त्याला काय म्हणते नोटबंदी झाली, किती हाल झाले लोकांचे. मरण 500-600 लोक लाईनमध्ये लागून मेले. बरोबर. हा, आणि सर्वांचे संसार उद्ध्वस्त झाले, व्यापार गेला छोट्या लोकांचा, आमच्या स्त्रीधन गेलं महिलांचं. बरोबर. आणि काळा धन आ जाएगा म्हणून कुठं काळा धन आलं, कुठे आतंक बंद झाला. पण एका शब्दाने आमचे गडकरी साहेब बोलले नाही. पार्टीचे अध्यक्ष होते ना ते. बरोबर. मैं स्पष्ट वक्ता हूँ, मैं किसी के डरता नहीं. अरे पण तुम तो इतने डर गए, एक शब्द से बोले नहीं तुमने. और कैबिनेट में थी, बगैर तुम्हारे को बोले इन्होंने नोटबंदी का निर्णय ले लिया. आप ही बता रहे कि हमको सबको बंद करके रख दिया था करके. तिथे किसानांचं एवढं मोठं आंदोलन झालं मागच्या वेळेला 2 वर्षापूर्वी. 700 किसान त्या ठिकाणी 14-18 महिने त्यांचं आंदोलन चालत राहिलं. तिथे आंदोलनामध्ये गेले, एक शब्दानं हा बोलला नाही. इथे कृषी मेळावा घेतो, हा कोणत्या शेतकऱ्यांसाठी घेतो? मेळावे नको घेऊ, त्यांच्या प्रश्नाबद्दल बोल, MSP बद्दल बोल. कधी बोलला नाही हा मठ्ठा. माझे रस्ते, माझे फ्लायओव्हर, आणि तेही वादग्रस्त फ्लायओव्हर. CAGचा रिपोर्ट पहा ना. हो. एवढा मोठा रिपोर्ट यांच्या मंत्रालयावर आहे आणि भ्रष्टाचाराने भरलेला आहे. पदोपदी भ्रष्टाचार केला, त्याचे उदाहरण आहे. यांच्या मंत्रालयावर 450 कोटी, 4.5 लाख कोटीचं कर्ज आहे. 4.5 लाख कोटीचं कर्ज. आणि जोराने सांगत राहता, मैं तो लाखों के रोड बनाता हूं, पैसे की कोई कमी नाही. अरे पण कर्ज काढून तुम्ही करता का पैशाची कमी नाही? मग 4.5 लाख कोटीचं कर्ज कसं आहे तुमच्यावर? बरोबर. ते काय 2-3% मिळते का तुम्हाला? भाऊ, त्यांनी आपलं व्याज भरायसाठी बॉन्ड काढले. बरोबर. 8% दरांनी. तो भूदंड आता मंत्रालय भरल, हे राहो का न राहो. सगळे रस्ते ज्याची आवश्यकता नव्हती असे रस्ते केले, बरोबर. ज्याची आवश्यकता नाही असे फ्लायओव्हर केले. आपल्या लहरीसाठी मैं करू वो करे, मी म्हणेल तो विकास, आणि लोकांना सांगायचं हा विकास आहे म्हणून. भाऊ, आम्ही तुमच्या इकडे असा एक प्रश्न करतो की कधीतरी इतक्या वर्षात तुमच्या इकडे हे अशा डिमांड आल्या का, लोकांनी काही अर्ज केले का की आम्हाला सिमेंटचेच रस्ते पाहिजेत, किंवा आम्हाला अशी मेट्रोज पाहिजे असं वगैरे, किंवा आम्हाला वंदे भारतची अशी बुलेट ट्रेनच पाहिजे असे वगैरे लोकांनी काही मागण्या केल्या होत्या का भाऊ? सगळं कधी नाही. लोकांना ट्रेन पाहिजे, लोकांना जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी पाहिजे. बरोबर. आणि ज्या ट्रेनचं भाडं जास्त असेल तर तो गरीब माणूस कशाला जाईल त्याच्यामध्ये? बरोबर. हे तो जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी फास्ट ट्रेन पाहिजे, बुलेट ट्रेन पाहिजे, त्याच्या पलीकडे विमानं पाहिजे. बरोबर. पण आपला जो कॉमन माणूस आहे सामान्यपणे तो पॅसेंजर ट्रेनमध्ये जातो, जास्तीत जास्त 3 टायरमध्ये जाईल. हे कोणी मागितलं होतं तुम्हाला? ही काय सामान्य माणसाची, जो या देशामधला आम आदमी आहे, त्याची डिमांड नाही आहे. बरोबर. त्याची डिमांड नाही आहे. आता हे जे सिमेंटचे रस्ते, विलासरावजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी चिटणीस पार्कमध्ये त्यांचा सत्कार केला. बरोबर. आणि मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की बा, मराठवाडा आणि विदर्भाचे दुःख सारखे आहे विलासराव, आपण दोघेही मागासलेले आहोत. बरोबर. 2 मागास भाऊ एकत्र येत असेल तर आता तुम्ही आमचा उद्धार करा, आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे. आता आमचा हा चेहरा चेंज करा. नागपूर हे एकेकाळी ही महाराष्ट्राची राजधानी होती, बरोबर. आमची विदर्भाची राजधानी होती. आज आम्हाला दुय्यम स्थान आहे. याला
तुम्ही हे आमचं राजधानीचं वैभव वापस करा. त्यांनी 2-4 महिन्यामध्ये पुण्याला त्यांनी IRDPचे 450 कोटी रुपये दिले. बरोबर. माझ्या कानावर आल्याबरोबर म्हटलं विलासराव आम्हालाही दिलं पाहिजे. तर त्यांनी पटकन रिझोल्युशन केलं, कॅबिनेटमध्ये निर्णय केला तुम्हाला नागपूरला द्या 350 कोटी त्यांनी IRDPमध्ये आपले रस्त्यासाठी दिले आपल्याला. आणि मग ते म्हणाले हे इम्प्लिमेंट करणं फार आवश्यक असतं बरं, हे रस्ते करायचे असेल तुम्हाला. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला ठाण्याचे कलेक्टर हे चंद्रशेखर होते. बरोबर. तिथून 3 वर्ष झाले त्यांना हे चालेल का म्हणे, आहे म्हणे फार तिखट. तर म्हटलं आम्हाला काय करायचं त्याच्याशी, काम करत असेल तर आम्हाला चालेल. सतीश चतुर्वेदी आपले डॉक्टर सतीश चतुर्वेदी आपले पालकमंत्री होते. तर त्यांना आम्ही इथे आणलं, आम्ही काही बोललो नाही. त्यांनी या नागपुरामध्ये रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न केला. सगळे सिमेंटचे नाही केले, आता पैसेच पुरले नसते. पण नागपुरामध्ये रस्तेच नव्हते, ते चांगले रस्ते केले, डांबराचे केले, चांगले केले, चालत होते चांगले. अनेक ठिकाणी त्यांनी सिमेंटचे रस्ते केले काही. पण ते जे डांबराचे रस्ते 15, 20, 25 वर्ष चालले असते, 50 वर्ष चालले असते, डागडुगी करत होतो. डागडुगीचा एवढा खर्च येत नाही, पण ते बिलकुल मुळासकट बदलून तिथे सिमेंटचे रस्ते करायचे की ते 200 वर्ष चालतात. नागपुरामध्ये कोणता रस्ता 200 वर्ष चालतात पहा. प्रत्येक रस्त्याला भेगा गेल्या, प्रत्येक रस्ते फुटले, पुन्हा त्याला तोडून राहिले, बांधून राहिले, अजून त्याच्यावर खर्च करून राहिले. रस्ते बनवले परंतु बाजूला पाण्यासाठी निस्तारासाठी व्यवस्था नाही केली, निचऱ्यासाठी व्यवस्था नाही केली. ते लोकांच्या घरामध्ये घुसून राहिलं. त्या आपल्या पूर्व नागपुरामधल्या ठिकाणी, बरोबर, आपल्या दक्षिण नागपुरामधल्या ठिकाणी किंवा आपल्या उत्तर नागपुरामध्ये तुम्ही दलित वस्त्यांमध्ये ते रस्ते बांधले मोठे मोठे. अरे पण त्याचं पाणी त्या झोपडपट्ट्यामध्ये जाऊन राहिलं ना. बरोबर. रस्ते सुंदर आहे परंतु ते पाणी त्यांच्याकडे जाऊन राहिले. तुम्ही कशाला, ते लोक म्हणून राहिले आमचे घरं उद्ध्वस्त करायसाठी तुम्ही असे रस्ते बांधले म्हणून. बरोबर. पण डोक्याने नाही बांधले. त्या नालीचा विचार नाही केला, तिथे पाणी जातं त्याचा विचार नाही केला. इथे तुम्हाला रस्ता बांधायचा, सिमेंटचा रस्ता बांधायचा, त्याच्यामध्ये जास्त बजेट म्हणजे जास्त कमाई, आपल्या चेलेचपाट्यांची कमाई, आपली कमाई, हा उद्देश नेहमी राहिला. आणि तुम्ही त्यामुळे काय झालं, हे नागपूर तर पहिलेच गरम आहे आणि त्या गरमीमध्ये या सिमेंटच्या रस्त्यांमध्ये अजून गरमी वाढली. हे मी नाही बोलत, बरोबर, हे प्रदूषणमध्ये हवामान खात्याचा निरीचा रिपोर्ट आहे की आता नो मोर सिमेंट रोड्स. निरी जी अधिकृत आहे, त्यांनी हे रिपोर्ट दिले. पण बिलकुल सुनने का नाही, मैं किसी की नहीं सुनूंगा असा तुमचा जो रोल आहे, रुतबा आहे. बरं, हा विकास कोणाला बरा वाटतो? नागपुरातले उच्चभ्रू लोक, ज्यांच्याकडे मर्सडीज आहे, ज्यांच्याकडे BMW आहे, ज्यांच्याकडे महागड्या गाड्या आहे, त्यांना हे वेगाने जायची, चांगल्या रस्त्यावरून जायची त्यांची इच्छा असते. परंतु सामान्य माणसाला तर रस्ता पाहिजे. पण आता फ्लायओव्हर बनवले तुम्ही, फ्लायओव्हर म्हणून चढून जाऊन राहिला का माणूस? माणूस तर जो खालूनच जाऊन राहिला, सायकलवाला, स्कूटर, मग सायकल सुद्धा फ्लायओव्हर चढू शकत नाही. आता तुम्ही एअरपोर्ट पासूनचा त्या राजीव गांधी चौकापर्यंत तुम्ही फ्लायओव्हर मोठा लंबा केला, आमने एक फ्लायओव्हर बांध दिया. तिथे काय कॉमन मॅन चढून राहिला? तिथे ट्रक चालू शकत नाही, तिथे सायकली जाऊ शकत नाही, माणूस चढू शकत नाही. तुम्ही असं डिव्हिजन करून टाकलं. बरोबर. माणसांमध्ये गरिबांसाठी, श्रीमंतांसाठी. पिढ्याच्या पाण्यापासून किती त्रस्त आहे लोक. आता सांगितलं त्या OCW, बरं ते का जेन्युइन कंपनी आहे का? ती काही अनुभव आहे का त्याला वितरणाचा, पाण्याच्या वितरणाचा? तुमचा पूर्वाश्रमीचा एक डायरेक्टर, तुमचा लल्लू पंजू, त्या OCW नावाच्या, त्याला काही अनुभव नसताना त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि आज तो 1000, 1500, 2000 कोटीचा मालक झाला. पाण्याचे नव्हते तसे बिल होते. आम्ही लहानपणी मॉडेल मिलच्या चाळीपाशी राहिलो, गणेशपेठमध्ये राहिलो, नवीन शुक्रपाशी राहिले. एक असा खाली एवढा मोठा सिमेंटचं हे स्टँड आणि त्याला चारीकडून असे पाण्याचे पंप, म्हणजे एवढ्या धारीचे. आम्ही सगळे लोक आपले नंगे फंगे म्हणून त्या ठिकाणी आंघोळ करत होतो. भराभर बाया येत होत्या, पाणी भर, एवढी मोठी धार, फुकटमध्ये. पाण्याचे पैसे लागत नव्हते गरिबांना. कॉर्पोरेशनचे नळ होते,
आज ते सगळे बंद करून टाकले तुम्ही. आज आम्ही प्रत्येकाच्या घरी हर घर को जल देंगे. अरे हर घर को जल नहीं देंगे, हर घर को हम फुकट में बिल देंगे, अशी ती योजना आहे. बरोबर. घर घर जल नाही आहे, घर घर बिल. जल येऊ देऊ नका पण बिल अवश्य येईल, अशी परिस्थिती आहे. बरोबर. लोक बिचारे जगून राहिलेले आहे. भाऊ एक गोष्ट आणखी तुमच्या काळातली विचारतो, हे जे मिहान बनवलं बरोबर आहे, तुम्ही ते त्याचं प्लॅनिंग बरोबर आहे. अरे मिहानचं नामकरण मी केलेलं आहे भाऊ. हां. त्याचं क्रेडिट हे महाशय घेतात. ते त्यावेळेला तर काहीच नव्हते. तेही विलासराव आमचे दोस्त, म्हणून त्यांनी मी जे म्हणेल त्याच्या माझ्या पाठीशी उभे राहील. ती जी कंपनी बनली MIDC महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जी त्याचे ते अध्यक्ष, मी त्याचा सह-अध्यक्ष. आम्ही यांनी पहिले हे पालकमंत्री होते ते यांनी जवळजवळ 30,000 हेक्टर जमीन एवढी एअरपोर्टला लागेल, इथे दुसरी सिटी येईल नागपूरच्या जवळ, असा म्हणून त्यांनी प्रोग्राम केला. एअरपोर्टला एवढी जागा लागत नाही आम्हाला, एअरपोर्ट बनवामध्ये मी तर राजूजी असताना तेव्हापासून फॉलो करत होतो की या नागपूरचं जे वैभव आहे, 450 फ्लाईट रोज नागपूरच्या अंतराळातून जातात, त्याचा उपयोग झाला पाहिजे काहीतरी, ही आपली कल्पना, ती बेसिक आयडिया होती. हे ग्लोबल शहर आहे आणि आम्ही तेव्हापासून त्याला फॉलो करत होतो. मग आम्ही काय केलं की मोघम नाही बोलायचं, एअरपोर्ट बनवायचं आहे त्याला किती जमीन लागते काय, म्हणून आम्ही लार्सन अँड टुब्रो आणि रामबोल कंपनीचा त्याला DPR बनवायसाठी आम्ही त्याला एजन्सी मुकर्रर केली. त्याने रिपोर्ट दिला आपला आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला SEZ वेगळं, एअरपोर्ट वेगळं, दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट देते. म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट पॅसेंजर आणि कार्गो हब वेगळा, इंटरनॅशनल एअरपोर्ट वेगळं. एअरपोर्ट असं सुंदर बनवा, हे एशियामध्ये आहे, मधामध्ये आहे. इथून चायनामधून लोक तिकडे जातात, युरोपमधून तिकडे जातात. बरोबर. तर जे सिंगापूरचं एअरपोर्ट आहे एवढं डेव्हलप झालं, हाँगकाँगचं एअरपोर्ट एवढं डेव्हलप झालं, लंडनचं एअरपोर्ट डेव्हलप झालं, परंतु या लोकांना संधी नाही आहे. तर हे नागपूर ती संधी घेऊ शकते. आम्ही पिकअप केलं इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि इथे त्यांनी जो रिपोर्ट दिला तर त्यांनी सांगितलं की जवळजवळ 32 लाख स्क्वेअर मीटर एवढा मोठा हा एअरपोर्ट बनणार होता. पॅसेंजर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही. म्हणजे अमेरिकेचं विमान आलं असतं, लंडनचं विमान आलं असतं, फ्रान्सचं विमान आलं असतं, चायनाचंही आलं असतं, सिंगापूरचंही आलं असतं, ऑस्ट्रेलियाचंही आलं असतं, इथे थांबलं असतं. आज ती जागा कोणी घेतली? आज ती जागा दुबईनी घेतली. आज ती जागा त्या कटारनी घेतली. त्या लोकांनी डेव्हलप केलं ते. ती आपली योजना होती. यांनी ते एअरपोर्ट बनवलंच नाही. आम्हाला त्यांनी दोष दिला 14 मध्ये हे आले. बरोबर. मिहान आपण बनवलं, आपण त्या RCCला इथं आणलं आणि SEZ बनवला, त्याचं सँक्शन मी आणलेलं आहे. तोपर्यंत गडकरी कुठेच नव्हते. राज्यात सत्ता आमची, देशात सत्ता आमची, हे कुठे होते? हे कटका बोडखं मिहान बनवणार आहे. तिथे जे उद्योग पहिले तयार झाले ते आम्ही आणलेले आहे. इन्फोसिस असेल, TCS असेल, टाटा कन्सल्टन्सी, आणि जे काही झालं 30-40 हजार रोजगार जे लागले ते 2014 पूर्वी लागलेले आहे. त्याच्यानंतर तर मोठ्या मुश्किलीने 10-12 हजार यांनी मोठ्या मुश्किली याला त्याला ओढून तळून आणले ते केले. आणि तो कार्गो हब झाला नाही, एअरपोर्ट डेव्हलप केला नाही, अजून टेंडर काढले नाही. बरोबर. SEZ तसाच लंबा करून टाकला. आणि काय झालं? उद्योगाच्या नावाखाली तो रामदेव बाबा नावाचा व्यापारी या ठिकाणी आणला. बरोबर. त्याला 700-800 एकर जागा बिलकुल फुकटामध्ये दिली, 25 लाख रुपये एकर, ज्याची 2 कोटी लोक 2 कोटी किंमत ठेवली होती. 2 कोटी आहे म्हणून अनेक लोक इथं आले नाही. आम्ही त्यांना म्हटली थोडी किंमत कमी करा. उद्योग येत नव्हते. आमची ती मागणी असतानाच यांनी त्याला फुकटमध्ये ती जमीन दिली. आणि मी म्हटलं CBIची इन्क्वायरी करा, हा सगळीकडे जमीन हडपून राहिलेला आहे. तो मला त्यांनी म्हटलं की हा टिनपट माणूस आहे, मी याचं ऐकत नाही. म्हणजे मी टिनपट झालो. म्हणजे एक सिनियर माणूस या जगात मी पहिले आलो, राजकारणात पहिले आलो, मंत्री मी पहिले झालो, आणि मी 6 वेळा होतो त्यावेळेला खासदार. 7 वेळेचा खासदार हा पहिल्यांदाच झाला होता आणि मला टिनपट म्हणून दिलं. बरं झालं. ज्यावेळेला भूमिपूजन झालं रामदेव बाबाच्या त्या प्रोजेक्टचं, तर रामदेव बाबांनी सांगितलं की आम्ही 6 महिन्यामध्ये 5,000 लोकांना रोजगार देऊ. 1 वर्षामध्ये
10,000 लोकांना रोजगार देऊ आणि 2 वर्षामध्ये 20,000 लोकांना रोजगार देऊ. आज भाऊ 16 पासून 8 वर्ष झाले, 24 वर्ष झाले, म्हणजे 8 वर्ष झाले. 8 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही रोजगार नाही आणला. फक्त 30-40 लोकांना आज त्या ठिकाणी रोजगार मिळतो. अरे बापरे, 30-40 लोकांना रोजगार आणि हजारो कोटी रुपयाची जमीन या गडकरी साहेबांनी त्याला दान देऊन दिली. अशीच ती तिथे आता वाठोड्याची जमीन दिली, अशीच त्या सिम्बोसिसला दिली. मेट्रोच्या नावाने ते मेट्रोचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये मेट्रो सुद्धा आमचा प्रोजेक्ट इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मी आणलं. पण त्याची प्रायोरिटी नंतर होती. पहिले तुम्ही मिहान तयार करा, SEZ तयार करा, पहिले उद्योग आणा, मग ते बुटीबोरीचे असेल त्याला लिंक करा, MIDC असेल त्याला लिंक करा, आणि मग जे कामगार येतील, आपल्या मुलांना जेव्हा रोजगार मिळेल त्यावेळेला त्यांची अडचण होईल, नागपूरची रहदारी वाढेल, त्यावेळेला मग मिहान आणा, आपला मेट्रो आणा, असा तो सेकंडरी प्लॅन होता. तो काही त्या मेट्रोमुळे रोजगार मिळत नाही. आता मेट्रोला काम करण्यासाठी जे कामगार आले, कारागीर आले, आता आले चालले गेले. बरोबर. आता मेट्रो चालवायसाठी जेवढे रोजगार आहेत तेवढेच मिळाले, मेट्रोमुळे तर रोजगार नाही मिळाले. हा, पण मेट्रोमुळे यांच्या लोकांचा फायदा झाले, यांचे ठेके यांच्या लोकांना मिळाले. मेट्रोमध्ये जेवढं काम झालं, मग ते लोखंड असेल, सिमेंट असेल, काँक्रीट असेल, पेंट लावायचं असेल, सगळे यांचे लाभार्थी आहेत, यांच्या पक्षाचे, यांनी ठरवलेले खासदार कॉन्ट्रॅक्टर आहेत. बरोबर. लुटून घेतले यांनी. जेवढी ठरवलं होतं की एवढे पैसे लागतात त्याच्यापेक्षा जास्त सव्वा त्या मेट्रोवर खर्च केले. 7 स्टार ते मेट्रोचं ऑफिस बनवलं. जी मेट्रो तुमची डबघाईला आहे, जी मेट्रो तुमची घाट्यामध्ये चालू आहे, त्या मेट्रोसाठी तुम्ही 7 स्टार ऑफिस आपल्या दीक्षाभूमी समोर लावलं. बरोबर. दीक्षाभूमीवाले आम्हाला जमीन द्या, आम्हाला कमी पडते, बाबासाहेबांच्या याचा वारंवार गडकरींनी सांगितलं, फडणवीसांनी सांगितलं की हो आम्ही जमीन देतो तुम्हाला, कृषी विद्यापीठाची जमीन देतो, पण कृषी विद्यापीठाचा कायदा वेगळा आहे. बरोबर. ते देऊ शकत नाही. आणि मेट्रोला त्यांनी जमीन देऊन दिली, पण दीक्षाभूमीला यांनी जमीन नाही दिली. बरोबर. खूप वर्षाची डिमांड आहे ते. बरोबर. का नाही दिली बा तुम्ही? जर कृषी विद्यापीठ त्यांचा स्वतंत्र कायदा आहे, बरोबर, ते जमीन देऊ शकत नाही, तर मग मेट्रोला कशी जमीन दिली? बरं, मेट्रोनी बिलकुल सिलेक्टेड चांगली जागा घेऊन घेतली, पण मेट्रोनी नागपूर शहरातल्या अनेक जागा ऑक्युपाय करून ठेवलेल्या आहे ना. तुम्ही आपलं ऑफिस तिथेही लावू शकत होते, म्हणजे दीक्षाभूमीला तुम्हाला जागा देता आली असती. बरोबर. तर हे जे त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही म्हणू ते, आम्हाला जी जागा आवडेल ते आम्ही म्हणू, तो कॉन्ट्रॅक्टर नुसता बिलकुल धिंगाणा चाललेला आहे. भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे नागपुरामध्ये, आणि गडकरी तो त्याचा चेहरा आहे. गोडस नाव, विकासाच्या गोडस नावाखाली काय सिमेंटचे रस्ते बनवले. अरे काय सिमेंटचे रस्ते, काय हाकार झाला 23 सप्टेंबरला भाऊ. बरोबर. इथे शंकरनगरमध्ये त्या अंबाझरीच्या ओव्हरफ्लोमुळे बरोबर काही टोकं नाही लावलं. अरे पण निरीचे लोक इन्व्हायरमेंटल म्हणत होते की तुम्ही इथे मेट्रोचा हा पोल लावू नका अंबाझरीच्या पायथ्याशी, बरोबर, धोका होईल, याचा स्टॉक तिथे जाईल. ऐकलं नाही. विवेकानंदांची मूर्ती तिथं नको लावा, आम्हाला आदर आहे. नागपुरामध्ये कुठेही लावली असती तुम्ही, कोणताही स्पॉट तुम्ही ठरवला असता तो झाला असता. बरोबर. पण तिथे लावली, पाणी अडलं, त्याच्यामुळे तिथून ओव्हरफ्लो झाला, वेग वाढला, आणि मग अंबाझरी, कॉर्पोरेशन कॉलनी, गांधीनगर, हे शंकरनगर, आणि नंतर मग तिकडे समोर जाऊन अनेक झोपडपट्ट्यांमध्ये ते पाणी गेलं. आणि पुराची अवस्था, आमच्या इथे समोर पूर, या चौकात पूर. आणि यांची जी कल्पना होती की नाग नदीमधून मी बोट चालवेल म्हणून, तर त्या दिवशी बोटा चालल्या, आणि ज्या मोटारी लोकांच्या, जसं माझ्या घरासमोर मोटर उभी असेल, ती पाण्यामध्ये इथून वाहत गेली दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये, दुसऱ्या मोहल्ल्याची तिसऱ्या मोहल्ल्यामध्ये गेली. लोक आपल्या गाड्या धुंडत राहिल्या, लोक आपलं सामान धुंडत राहिलं. आणि त्याच्याही पलीकडे भाऊ, हा सर्व बीजेपीचा वोटर आहे. या अंबाझरी लेआउटमध्ये, कॉर्पोरेशन कॉलनीमध्ये, या गांधीनगरमध्ये, या शंकरनगरमध्ये एक मजलाभर पाणी होतं. बरोबर. 1.5-2 दिवसपर्यंत. जीव वाचवले त्यांनी, पण सामान वाचवू नाही शकले. त्यांचा फ्रीज गेला, त्यांचे TV गेले, त्यांचं फर्निचर गेलं, त्यांचं सामान गेलं.
आता तुम्ही सांगा टी व्ही फ्रीज हे अप्लायन्सेस आहे जेवढे ते पाण्यामध्ये राहिले 12 तास 24 तास चांगले राहतील. मोटारी ज्या पाण्यामध्ये वाहून गेले इन्शुरन्स त्यांचा क्लेम देत नाही. नुकसान झालेलं आहे. लोक बिचारे आता तो जो नुकसान झाला गुपचाप आहे पण या निवडणुकीच्या माध्यमातून यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहून गेलाय असा यांचा विकास आहे भाऊ. बरोबर. विकासाचं बिलकुल चुकीचं स्वप्न जो लोकांना नको, जे लोकांच्या समोर प्रायोरिटी नाही. कोणी मागितले तुम्हाला रस्ते मागितले होते सिमेंटचेच द्या असं कोणी म्हणालं. तुम्हाला माहित होतं की सिमेंटचे रस्ते महाग असतात. जास्त बजेट म्हणजे जास्त कमिशन, जास्त लोकांना खाऊ घालता येईल, जास्त खाता येईल. ही तुमची भावना, हा तुमचा रेकॉर्ड आहे, हा तुमचा नारा आहे, हा तुमचा स्वभाव झालेला आहे, ही पद्धत झाली आहे तुमची. बरं भाऊ, आपण जाता जाता एक प्रश्न विचारू का आता हा मोदी तत्सम गडकरी वगैरे या लोकांनी केलेल्या विकासावर आपण फारच सुंदर प्रकाश टाकला. दर्शक जे आहेत लाडबुद्धा टीव्हीचे कदाचित विचार करते अगर आम्ही आपल्याकडे नसतो आलो तर हे एवढं सगळं जनतेसमोर देशामध्ये भाऊ काय आहे, यांनी विकासाची कल्पनाच बदलून गेली. म्हणजे रस्ते म्हणजे विकास, मेट्रो म्हणजे विकास, बुलेट ट्रेन म्हणजे विकास. तर 1 लाख कोटी रुपयाची ट्रेन बनवून राहिले होते ना. मुंबईपासून फक्त अहमदाबादला जायसाठी तो एक मार्ग आहे आपला. काही म्हणजे आणि अनेक साधना आपल्यापाशी आहेत. आता तुम्ही जेव्हा करोडो रुपयाचे रस्ते खर्च करून तुम्ही अहमदाबादपर्यंत महामार्ग काढले, तुम्ही बरोडापर्यंत महामार्ग काढले, तर एवढ्या या बुलेट ट्रेनची काय आवश्यकता होती. बरोबर. यांना फक्त मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं वाढवायचं होतून ते म्हणजे बुलेट ट्रेन केली त्यांनी. बरोबर. एक झालं. पूर्ण हिंदुस्थानभर लोकांना चकाचौंध केलं यांनी. बाप, शहर बदलून राहिले. अरे पण ग्रामीण भाग जसाच्या तसा आहे ना. बरोबर. त्या लोकांना सिमेंटचे रस्ते नाही, साधे रस्तेही नाही आहे. अनेक गावांमध्ये हमने गाव में सड़क बिछा दी, हमने घर घर को जल दे दिया. भाऊ हे सगळं आभास निर्माण केला आणि विकासाचा. बरोबर. गावामध्ये त्या माणसाला त्या पोरांना काम नाही हाताला. बरोबर. अनेक गावं अशी आहेत जिथे लोक आपल्या मुली द्यायला तयार नाही कारण की तिथले पोरं बेकार आहे. कशासाठी मराठा आपण समृद्ध समाज समजतो पण आज मराठ्यांचे पोरं का रस्त्यावर आले कारण की त्यांना रोजगार नाही आहे. रोजगार नाही म्हणून कोणी त्यांच्याकडे पोरी द्यायला तयार नाही. त्यांचं जीवन खराब होऊन राहिलेलं आहे. आणि असं हे ते देशाचं जे चित्र आहे हे देशाचं चित्र आहे भाऊ. आणि आज आपल्या नागपूरची परिस्थिती, आज नागपूरचे लोक वाट पाहून राहिलेले आहेत. आज आपल्या इथं जे कॉम्बिनेशन झालेलं आहे भाऊ हे कधीही नव्हतं. माझ्या निवडणुकीमध्ये तो कॉम्बिनेशन ते आज कॉम्बिनेशन झालेलं आहे. आज इथला दलित समाज तो तर इतका कॉन्शियस आहे कारण की त्यांना असं वाटतं की हे संविधान माझ्या बाबासाहेबांचं संविधान. बरोबर. आणि यांच्या ॲक्टिव्हिटीज आजपर्यंतच्या. आणि काली विकास भाऊनी सांगितलं की मी दीक्षाभूमी बोलतोय म्हणून. संविधानाची चिंता आहे त्या दलित वर्गाला, संविधानाची चिंता आहे आम्हा सर्व लोकांना. आणि का नाही राहणार हो, तुमचेच लोक बोलायला लागलेले आहे. अब की बार 400 पार कशाला तुम्हाला. तर तो हेगडे नावाचा अनंतकुमार हेगडे म्हणून यांचा एक खासदार मंत्री होता. त्यांनी सांगितलं की हमको 400 पार इसलिए होना कि हमें संविधान बदलना है. बरोबर. हमें हिंदू का संविधान लाना है, धर्मनिरपेक्ष संविधान है, हमें सनातन धर्म का संविधान लाना है. सर हमें मनुस्मृती का संविधान लाना है. बिलकुल या गोष्टी एकच नाही भाऊ. दुसरी एक खासदार तिने सुद्धा तेच म्हटलं. बरोबर आहे की 400 पार मिर्धा, ज्योती मिर्धा म्हणून दुसरी खासदार आहे, तिने सुद्धा तेच म्हटलं. हे दोघांचे तर प्रकाशित झाले. पण अनेक लोक यांच्या मनामध्ये जी कल्पना आहे की अब की बार 400 पार ते संविधान बदलायसाठी म्हणून आज दलित जागरूक झालेला आहे. भाऊ मुसलमानांवर जे अन्याय झाले त्याच्यामुळे तो जागरूक झालेला आहे. बरोबर. हलबा समाजाचा प्रश्न भाऊ यांनी स्वतः तिथे त्यांच्या समोर येऊन सांगितलं होतं की मी तो प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडील आणि मी त्याला मी तुम्हाला न्याय मिळवून देईल. आज सगळे लोक ज्यांच्या बरोबर यांनी खोटे आश्वासन दिले होते ते सगळे लोक आज एकत्र आलेले आहेत. आणि आम्ही एक सामान्य माणसाला उमेदवारी दिलेली. जो 24/7 पाणी तर नाही देऊ शकले पण 24/7 लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारा माणूस आज या नागपुरामधून बरोबर
तुमचा उमेदवार म्हणून समोर आलेला आहे आणि आमचा विजय नक्की होईल. तुमचा आशीर्वाद असला पाहिजे, जनतेचा आशीर्वाद असला पाहिजे. आणि एक चांगला कार्यकर्ता एवढ्या वर्षामध्ये कधी भ्रष्टाचाराचा त्याच्यावर आरोप नाही लागला. बरोबर. परंतु दुसरीकडे अरे ते शेठजीच आहे. एक उद्योगपती म्हणून त्यांचा पोरगा सांगतो माझ्यावर 1800 कोटी रुपयाचं कर्ज आहे. 1800 कोटी रुपयाचं कर्ज ज्याच्यापाशी असतं, ज्याच्याकडे 5000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी असेल, तेव्हाच त्याला 1800 कोटी रुपयाचं कर्ज मिळालं ना. ते उद्योगपती विरुद्ध एक बिचारा सामान्य कार्यकर्ता अशी लढत आहे. नागपूरच्या जनतेला विचार करायचा आहे. भाऊ तुम्ही शेवट या जनतेला आपल्याजवळ, कारण की हा मोदी सरकारचा विकास आहे आणि आपल्याजवळ साक्षात विकास ठाकरेचा आहे बिचारा. बरोबर. त्याच्यासाठी एक शेवटची अपील आपण करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. बस माझी एकच विनंती आहे की यांचा विकास आपण पाहिला, आता आमचा विकास तुम्ही पाहावा. आम्ही असा विकासाच्या नावाखाली विनाश करणारा विकास करणार नाही. आम्ही विकासच करून दाखवू, आपल्या ऐपतीप्रमाणे करू. कर्ज घेऊन आम्ही विकास करणार नाही. आज गडकरींच्या मंत्रालयावर 4.5 लाख कोटीचं कर्ज आहे. अशा विकासाची आपण यांच्यापासून कल्पना केली नव्हती. आज देशावर 2.25 लाख कोटी डॉलर, रुपये नाही डॉलर एवढं कर्ज आहे. कुठं चाललो आहे आपण? या सिमेंटचे रस्ते, पूल आणि या हायवेसाठी का आपण एवढं कर्ज कधी आजपर्यंतच्या सरकारांनी घेतलं नाही. 2014 मध्ये संपूर्ण कर्ज 50 लाख कोटी डॉलर होतं. आज 2.25 लाख कोटी डॉलर या देशावर कर्ज आहे. म्हणजे जो माणूस आज पैदा झाला असेल तो 1,30,000 रुपयाचं कर्ज घेऊन पैदा होतो. तुमच्या माझ्या सर्वांवर 1,30,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे या देशामध्ये. हे यांच्यामुळे. बरोबर. आणि अच्छे दिन यांनी आणलेले आहे. आम्हाला असे अच्छे दिन नको. 2014 पूर्वी जे दिन होते ते आम्हाला कृपा करून वापस करा. आणि ते वापस करायचे असेल तर तुम्ही विकास ठाकरेला तुम्ही निवडून आणा आणि अशा खोटे प्रॉमिस करणाऱ्या लोकांना, खोटे आश्वासन देणाऱ्या लोकांना तुम्ही दूर ठेवा, अशी माझी आपल्या सर्व लोकांना विनंती आहे. धन्यवाद भाऊ. भाऊनी फार सुंदर नागपूर आणि देशातल्या सगळ्या प्रश्नांवर, अगर विलास भाऊकडे जर आज आपण नसतो आलो तर मला वाटतं एवढं योग्य मार्गदर्शन, स्वतःचे अनुभव, मिहान, विकास आणि सगळ्या बाबतीमध्ये भाऊनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला वाटते की भाऊ असंच मार्गदर्शन पुनश्च आपल्या नागपूरच्या जनतेला करत राहतील आणि विकास ठाकरे जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या पाठीमागे आपला सगळा अनुभव ना आपली शक्ती देतील अशी भावना विनंती करतो आणि आम्ही तुमच्यासोबत राहू असे आश्वासन देतो. जय भीम, जय भारत.